चुकीचे चाले होते ना, चुकीचे आहे. फॅमिली येतात आणि Yes. लहान पोरं येतात. बरोबर. मी कधीपासून बघते आणि उठणारच होती तेव्हा काही उठली नाही. जय महाराष्ट्र. आज मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची कार्यकर्ती म्हणून नाही, तर एक आई, एक महिला आणि एक जागरूक नागरिक म्हणून हा प्रश्न विचारत आहे. आम्ही सनटेक वेस्टवर्ल्ड मॅकडॉनल्ड्समध्ये कोणताही वाद घालण्यासाठी गेलो नव्हतो. आम्ही सामान्य ग्राहक म्हणून आमच्या कुटुंबासोबत तिथे गेलो होतो. पण तिथे जे घडत होते ते पाहून मन सुन्न झाले. एका कोपऱ्यात एक जोडपे असे वर्तन करत होते की ते पाहून माझी नजर खाली गेली. पण त्याहून जास्त वेदना तेव्हा झाल्या जेव्हा जवळच उभा असलेला 5 ते 6 वर्षांचा एक लहान मुलगा त्या दिशेने प्रश्नार्थक नजरेने पाहत होता. त्या मुलाच्या डोळ्यातले प्रश्न मला दिसत होते. हे काय चाललंय? हे योग्य आहे का? मोठी माणसं असं का करत आहेत? मी स्वतः एक आई आहे. त्या क्षणी त्या मुलामध्ये मला माझेच मूल दिसले. जर ते दृश्य पाहून मला लाज वाटत असेल तर त्या निरागस मुलाच्या मनात किती प्रश्न निर्माण झाले असतील. आणि मग प्रश्न पडतो, आम्ही गप्प बसायला हवे होते का? नेहमीप्रमाणे ॲडजस्ट करायला हवे होते का? मराठी भाषेसाठी ॲडजस्ट करा, मराठी संस्कृतीसाठी ॲडजस्ट करा, मराठी माणसांच्या भावनांसाठी ॲडजस्ट करा. आणि आता सार्वजनिक ठिकाणी कुटुंबांसमोर घडणाऱ्या गोष्टींसाठीही ॲडजस्ट करा का? सार्वजनिक ठिकाणी सभ्य वातावरणाची अपेक्षा ठेवणे हा गुन्हा आहे का? एका आईने आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आवाज उठवणे चुकीचे आहे का? आम्ही कोणाच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावत नव्हतो. आम्ही कोणाच्या स्वातंत्र्यावर गदा आणत नव्हतो. पण सार्वजनिक ठिकाण हे फक्त 2 व्यक्तींचे नसते. तेथे कुटुंबे असतात, महिला असतात, ज्येष्ठ नागरिक असतात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लहान मुले असतात. म्हणूनच आम्ही आवाज उठवला. आम्ही शांततापूर्ण ठिय्या आंदोलन केले. प्रश्न एवढाच होता की सार्वजनिक ठिकाणी कुटुंबांचा आणि समाजाच्या सभ्यतेचा सन्मान राखला जावा. जर यासाठी आवाज उठवणे चुकीचे असेल तर मग योग्य काय? डोळेझाक करणे, मान खाली घालून निघून जाणे, की मला काय त्याचे म्हणून गप्प बसणे? नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आम्हाला एक गोष्ट शिकवली आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेचा, संस्कृतीचा आणि समाजहिताचा प्रश्न असेल तर गप्प बसायचे नाही. म्हणून आम्ही आवाज उठवला, म्हणून आम्ही प्रश्न विचारला, म्हणून आम्ही जाब मागितला. कारण आम्ही ॲडजस्ट करण्यासाठी जन्माला आलो नाही. आम्ही समाजातील चुकीच्या गोष्टींना प्रश्न विचारण्यासाठी उभे आहोत. आणि जोपर्यंत आपल्या मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे तोपर्यंत हा आवाज थांबणार नाही. जय महाराष्ट्र. प्रथम तर आम्ही इकडे थोडं एका कामासाठी आलेलो. काम झाल्यानंतर आम्ही सगळ्यांना भूक लागली म्हणून बोलले मॅकडॉनल्डला जाऊया. तर आम्ही इकडे बसलो. तर बसल्यानंतर एक 5 मिनिटानंतर आमच्या विद्यार्थ्यांचं लक्ष त्या बाकड्यावर गेलं. तर तिकडे एक कपल होतं, खूप घाणेरडं अश्लील चाळे चाललेले त्यांचे. तर त्या चाळ्या बाबतीत आमच्या ह्या विद्यार्थ्यांनी यांच्याशी विचारणा केला. तर विद्यार्थी तुम्हाला सांगतील विषय काय. ॲक्च्युली मी इथे बसलेले समोर खायला. इथे 2 म्हणजे कपल बसलेलं. तर ते समोर व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू होती आणि व्हिडिओमध्ये ते एकमेकांच्या गालाला काय किस काय करतायत, त्यानंतर गालाला गाल काय लावतायत आणि म्हणजे मला बोलायलाही अख्खं लाज वाटते असं ते तिथे कृत्य चाललेलं होतं. मी यांना प्रॉपरली रिक्वेस्ट केली, म्हटलं तुमच्या मॅकडॉनल्डमध्ये हे जे चाललेलं आहे ते प्लीज थांबवा. ते जे आम्हालाच बघवत नाही आहे. इथे लहान लहान मुलं, त्यांच्या मनामध्ये काय काय प्रश्न निर्माण होतील ते थांबवण्यासाठी त्यांना रिक्वेस्ट केली. त्यांनी मग मला म्हणाले की नाही ते आमचं ऐकत नाही आहे. मग मी तिथे गेले, तिथे त्यांना बोलले नॉर्मली की तुम्ही हे जे करतायत ते थांबवा. त्यांनी थांबवलं. पण नंतर या ज्या आहेत स्टाफवाले, त्या स्टाफवाल्यांचं कमेंट आलं की ते किस थोडी करतायत, ते नॉर्मलच करतायत ना, करून दे त्यांना. तर हे आम्हाला कुठेतरी खटकलं आणि आम्ही इथे बसलो. जर आमच्या बोलण्यावरून जर ते निघून गेले, सॉरी म्हणाले, आम्हाला जे केलं आम्ही चुकीचं केलं, तर मग हे जर मॅनेजमेंट, एवढी मोठी मॅनेजमेंट आहे मॅकडीची, मग ह्यांच्या बोलण्यावरून ते ऐकले नसते का? मग त्यांनी तो डिसिजन का नाही घेतला की त्यांना इथे या तर ते बंद करायला हवं होतं जे चालू होतं, नाही तर त्यांना म्हणायला पाहिजे होतं की तुम्ही इथून निघून जा, आम्हाला हे पटत नाही आहे. मग